नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस युकेस्टेड यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, क्लास 10th मित्रांनो इंग्लिश सब्जेक्टचं जे पोएम्सचे मित्रांनो ॲप्रिशिएशन आहेत त्याच्या मित्रांनो तुम्हाला मी थोडंसं एक्सप्लेनेशन देणार. मित्रांनो, खूप व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. चला मित्रांनो डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो, आपले जे मराठी आणि सेमी मीडियमचं जे मित्रांनो ॲप्रिशिएशन असतं ते तुम्हाला मित्रांनो पॉईंट वाईज लिहायचं असतं. तर पॉईंट वाईज लिहायचं म्हणजे काय करायचं, तुम्हाला सुरुवातीला टायटल लिहायचं, त्याच्यानंतर नेम ऑफ पोएट लिहायचं, रायमिंग स्कीम लिहायची, फिगर ऑफ स्पीच लिहायचं, सेंट्रल आयडिया आणि मित्रांनो थीम लिहायची. म्हणजे एकूण मित्रांनो 5 पॉईंट तुम्हाला लिहायचे असतात. मित्रांनो ह्याचं मार्किंग स्कीम सांगून देतो. टायटलला मित्रांनो हाफ मार्क आहे, पोएटला मित्रांनो हाफ मार्क आहे, रायमिंग स्कीमला 1 मार्क आहे, फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क आहे आणि मित्रांनो तुम्हाला सेंट्रल आयडियाला आणि मित्रांनो थीम जे आहे त्याला मित्रांनो 2 मार्क आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी ॲप्रिशिएशनमध्ये तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो जे मित्रांनो तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला मित्रांनो चांगले मार्क्स भेटतील. तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, आपला जो टायटल आहे तो डायरेक्टली मित्रांनो आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला असतो आणि मित्रांनो नेम ऑफ पोएट पण दिलेला असतो. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला दिलेलं असतं, ते डायरेक्टली तुम्हाला फक्त लिहायचं असतं. राहतो पण मित्रांनो रायमिंग स्कीम. आता तुम्हाला मी सांगतो तुम्हाला रायमिंग स्कीम कशा प्रकारे शोधायची आहे. मित्रांनो, तुम्हाला मी डायरेक्टली लास्ट इयरच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरमधील कविता दाखवतो आणि त्याची तुम्हाला कशा प्रकारे रायमिंग स्कीम शोधायची तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो, कविता डायरेक्टली रीड करायची. तुम्हाला दाखवतो तिथं टीनएजर्स प्रेयर ही कविता आहे आपल्याला. त्याचे पहिल्यांदा पहिले 4 लाईन्स म्हणजे एक स्टांजा जो असतो मित्रांनो तो तुम्हाला रीड करायचा आहे आणि त्याचे लास्टचे वर्ड्स पाहिजे. मित्रांनो, रायमिंग स्कीम ही फक्त लास्टच्या वर्डवरूनच ठरवली जाते, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा पाहिजे रायमिंग वर्ड आहेत का. आता ह्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, आणि जर रायमिंग वर्ड नसेल तुम्हाला डायरेक्टली ABCD अशा प्रकारे तुम्हाला नाव द्यायचे आहे, त्या लाईनला नाव द्यायचं आहे. आता पाहू शकता, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, ह्याला पहिल्यांदा आपण ए नाव दिलं, बरोबर. डिसिजन्स आय मस्ट मेक, आता मेक आणि बिगिनिंगमध्ये कोणतंच रायमिंग नाही, त्यामुळे मला काय करायचं आहे, डायरेक्टली तर बी नाव द्यायचं आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो आय एम द ओनली वन टू चूज. आता ह्यामध्ये बिगिनिंग्स, मेक आणि चूजमध्ये कोणतंच रायमिंग नाही, त्यामुळे ते डायरेक्टली सी नाव द्यायचं. आणि त्याच्या खाली तुम्हाला सांगतो द रोड दॅट आय विल टेक. मेक आणि टेकमध्ये रायमिंग आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आता हे मेक आणि टेकमध्ये रायमिंग असल्यामुळे तुम्हाला मेकला आपण काय दिलं, बी दिलं, बरोबर. तर तुम्हाला टेकला सुद्धा बी द्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला रायमिंग स्कीम ठरवायची आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक मित्रांनो जी आपली पोएम आहे त्याची प्रत्येकाची रायमिंग स्कीम वेगळी आहे. अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो एक्झाममध्ये आल्यानंतर तुम्ही रायमिंग स्कीम शोधू शकता. आणि काही वेळेस मित्रांनो काय प्रॉब्लेम होतो की त्या कवितेला रायमिंग स्कीमच नसते, त्यावेळेस तुम्हाला काय लिहायचं आहे, नो रायमिंग स्कीम, किंवा तुम्हाला लिहायचं फ्री वर्स असं लिहिलं तर मित्रांनो तुमचा आन्सर करेक्ट असू शकता. मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे रायमिंग स्कीमचा जो टॉपिक आहे तो कव्हर करायचा आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपला हार्ड वाटणारा टॉपिक म्हणजे फिगर ऑफ स्पीच बद्दल. मित्रांनो, फिगर ऑफ स्पीच शोधणं किंवा ते समजून घेणं खूप हार्ड आहे. त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली एक ट्रिक सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला 6 ते 7 मित्रांनो कविता आहेत, त्या प्रत्येक कवितेचं एक फिगर ऑफ स्पीच तुम्हाला पाठ करायचं, डायरेक्टली तुम्हाला पाठ करायचं मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला तिथं एकच विचारलेलं असतं, परंतु मित्रांनो तुम्हाला 2 लिहायचे. आता दुसरं कोणते लिहायचे, दुसरं लिहायचं मित्रांनो ॲलिटरेशन. मित्रांनो जी पण कोणती कविता येईल तर माझं समज असेल मित्रांनो, तुम्ही एक फिगर ऑफ स्पीच लिहा. जर मित्रांनो तुम्हाला थोडंसं शुअर वाटत असेल, थोडंसं कन्फर्म वाटत नसेल आन्सर, तर डायरेक्टली त्याला कॉमा करून मित्रांनो तुम्हाला लगेच पुढे ॲलिटरेशन लिहून टाका. मित्रांनो भरपूर कवितेमध्ये ॲलिटरेशनचं फिगर ऑफ स्पीच वापरलं जातं, त्यामुळे मित्रांनो तुमचा तो 1 मार्क आहे तो मित्रांनो सेक्युअर होऊन जाईल. मित्रांनो लक्षात घ्या. आता मित्रांनो आपल्या नेक्स्ट टॉपिककडे तुम्हाला मी सांगतो. आपला जो मित्रांनो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे सेंट्रल आयडिया आणि मित्रांनो थीम बद्दल. एकूण 2 मार्क कॅरी करतो मित्रांनो हा टॉपिक. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कविता रीड करायची आणि मित्रांनो त्याचं अंडरस्टँडिंग करून घ्यायचं, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, त्या कवितेमध्ये काय दिलेलं आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता मित्रांनो हे खूप हार्ड आहे तसं पाहिलं गेलं मित्रांनो, तुम्हाला फक्त 2 ते 3 लाईनीमध्येच लिहायचं. त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली एक आयडिया सांगून तुम्हाला काय करायचं, मी एक शीट देतो. ह्या शीटमध्ये तुम्हाला खूप इझी लँग्वेजमध्ये मित्रांनो प्रत्येक कवितेचं मित्रांनो एक चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला सांगतो सेंट्रल आयडिया आणि थीम दिलेलं आहे, तर मित्रांनो तुम्ही इथून सुद्धा पाठांतर करू शकता. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, मी माझ्या काही प्रेडिक्शन्स की मला वाटतं की ह्या एक्झाममध्ये हा कविता विचारले जाऊ शकते, ह्यांचं ॲप्रिशिएशन विचारलं जाऊ शकतं. तर माझं समजा तुम्हाला मी सांगतो, आपली जी बास्केटबॉलवाली जी कविता आहे आणि त्याची ट्विन्सवाली कविता आहे, ह्या 2 कवितेचं ॲप्रिशिएशन तुम्हाला परफेक्ट करायचं. म्हणजे ह्यावरती पूर्णपणे डिपेंडेंट राहायचं नाही आहे, पण माझं समज असेल की मला असं वाटतं की ह्या 2 कविता जास्त करून विचारल्या जाऊ शकतात. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओबद्दल धन्यवाद.